पाहूयात पुढची बातमी। श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती संवर्धनाकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसतंय। जानेवारीमध्ये मूर्तीवर सिलिकॉन लेप लावण्याचा ठराव होता। जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीतला तो निर्णय होता। मात्र 5 महिने उलटले तरीही प्रक्रिया पूर्ण झालेली नाहीये। पददर्शनामुळे मूर्तीच्या चरणांची झीज होते। अधिक मास संपताच मूर्तीवर लेप करण्यात यावा, भाविकांनी मंदिर समितीकडे ही मागणी केली। पददर्शनामुळे मूर्तीच्या चरणांची झीज झाली, त्यामुळे आता प्रक्रिया करावी, संवर्धनाची प्रक्रिया करावी, मूर्तीवर लेप लावावा अशी मागणी आता भाविकांनी केलेली आहे। मंदिर समिती आता यावर काय निर्णय घेते, कशा पद्धतीने पुढे प्रक्रिया राबवली जाते हे पाहावं लागेल। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धनाकडे दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळतं। खरं तर सिलिकॉन लेप लावावा असा ठराव झाला होता, जो जानेवारीमध्ये झाला होता। मात्र 5 महिने उलटले तरीही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांच्याकडून। संतोष, खरं तर 5 महिने झाले तरी सुद्धा लेप लावण्याची प्रक्रिया काही पूर्ण झाली नव्हती। आता मंदिर समितीने नेमकं काय सांगितलं? मंदिर समितीला 2025 मध्ये फेब्रुवारी 25 मध्ये पुरातत्व विभागाने आवाज दिला होता की मूर्तीची झीज झालेली आहे, विशेषतः चरणांची झीज झालेली आहे, त्यामुळे त्यावर इपॉक्सी लेप करण्यात यावा। मंदिर समितीने तो अहवाल घेतला आणि त्यानंतर कुठल्याच प्रकारचं लक्ष न दिल्यानंतर माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यावर तातडीची जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन जानेवारीत लेप करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं। मात्र आता 5 महिने उलटले तरी लेप करण्यात आले नाही। एकंदरीत 16 महिने झालेले आहेत। मंदिर समितीने अजूनही लेप केलेला नाहीये। विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी वर्षाला 1 कोटी भाविक येतात आणि पददर्शनामुळे चरणांची झीज होते, त्यामुळे यापूर्वी 4 वेळा मूर्तीवर इपॉक्सी लेप करण्यात आलेला आहे। मात्र अहवाल प्राप्त होऊन 16 महिने झाले तरी मंदिर समिती अजूनही इपॉक्सी लेप न केल्यामुळे भाविकातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे आणि आषाढी वारीपूर्वी इपॉक्सी लेप करण्यात यावा अशा प्रकारे भाविकांची मागणी आहे। कल्याणी। नक्की संतोष, त्यामुळे आता ही संवर्धनाची प्रक्रिया कधी सुरू होते हे पाहावं लागेल। धन्यवाद माहितीसाठी।